महाराष्ट्राच्या महा एक्झिट पोल मध्ये रिपब्लिकचा पोल आला, एक्झिट पोल आला. काय या पोल मध्ये पाहतोय आपण स्क्रीनवर. महायुतीला 137 ते 157 जागा मिळताना पाहायला मिळतात. मवियाला 126 ते 146 आणि इतर अपक्ष 2 ते 8 जागांवर. एक्झिट पोल आहे हा रिपब्लिकचा. या रिपब्लिकच्या एक्झिट पोल मध्ये देखील महायुतीला बहुमत मिळताना पाहायला मिळतं. इलेक्टोरल एजच्या महायुतीला 118 जागा आहेत, मवियाला 150 जागा आणि इतर 20 जागांवर. तर सगळे एक्झिट पोल जे आहेत त्यावर आपण नजर टाकतोय आता. पोल डायरीचा एक्झिट पोल महायुतीला 122 ते 186, मवियाला 69 ते 121 आणि इतरांना 0 जागा इथं पोल डायरीमध्ये दाखवलेल्या आहेत. सोबतच आणखीन एक एक्झिट पोल चाणक्य स्ट्रॅटर्जीनं जो एक्झिट पोल केला आहे त्याची महायुतीला 152 ते 160 जागा मिळू शकतात. मवियाला 130 ते 138, इतरांना 6 ते 8 जागा राखण्यात यश येऊ शकतं असं चाणक्य सांगतंय. मॅट्रिकच्या पोल मध्ये काय म्हटलंय, महायुतीला 150 ते 170 जागा मिळतील, मवियाला 110 ते 130 आणि इतर अपक्षांना 8 ते 10 जागा. असा एक्झिट पोल मॅट्रिकचा. पीपल्स प्लसचा हा एक्झिट पोल 175 ते 195 महायुतीला जागा मिळतात, मवियाला 85 ते 112 जागा मिळताना पाहायला मिळतात, तर इतर 7 ते 12. तर आणखीन एक महत्वाचा एक्झिट पोल आपण बघतोय पीमार्कचा. महायुतीला 137 ते 157, मवियाला 126 ते 146, इतरांना 2 ते 8 जागा मिळतील असं पीमार्कनं म्हटलेलं आहे. महत्वाचा आणखीन एक एक्झिट पोल लोकपोलचा. महायुतीला 115 ते 128, मवियाला इथं 151 ते 162, इतरांना 5 ते 14 जागा मिळतील असं हा एक्झिट पोल सांगतोय. आणि पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. याच अनुषंगाने चर्चा करायची आहे. दीपा मॅम, मला तुमच्याकडे यायचं. सगळे एक्झिट पोल आपण पाहतोय, पोल देखील पाहिलेला आहे. महायुतीला सगळ्याच एक्झिट पोलमध्ये बहुतेक करून बहुमत मिळताना पाहायला मिळतंय. फायनल कमेंट काय तुमची? ही निवडणूक आपल्याला आता या सर्व सर्वेंवरून तर असं दिसतंय की कुणालाही ठोस बहुमत मिळेल असं काही दिसत नाही आहे. त्याच्यामध्ये इलेक्ट्रोल एजचा जो रिपोर्ट आहे तर त्याच्यामध्ये मवियाला एज आहे, पण इतर सर्व याच्यामध्ये सर्व सर्वेंमध्ये महायुती पुढे दिसते आहे. तर ह्या सर्वांच आपल्याला लक्षात येतं की कुणालाही सरळ बहुमत दिसत नाही आहे. अपक्षांची मदत लागणार आहे. पण आपण या सर्वेंवरती खूप लवकर बोलतो आहोत. अजून थोडा काही वेळातच आपल्याला फायनल रिझल्ट अजून 1-2 दिवसामध्ये येईल. पण मतांची टक्केवारी वाढलेली आहे. साधारण ग्रामीण भागामध्ये पण मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. काही उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात मतांची टक्केवारी वाढली आहे. तरी मतांची टक्केवारी ज्यावेळी वाढते तर त्यावेळी अनेकदा सत्ताधाऱ्यांना त्याचा फटका बसतो. आणि जरी मतांची टक्केवारी वाढली असेल, याचे मतांच्या टक्केवारीचे पण फायनल रिपोर्ट हे आपल्याला उद्या सकाळपर्यंत मिळतील. आणि जर ही टक्केवारी वाढलेली असेल तर ती सत्ताधाऱ्यांसाठी चिंतेची बाब असेल. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला या सर्वाचा विचार करावा लागेल की याचा काय दिसेल. पण या निवडणुकीने अतिशय महत्त्वाचे मुद्दे आपल्या समोर आणले सगळ्यांसमोर आणले. आणि याच्यामध्ये मला अगदी ठळकपणे इथे सांगायचं आहे की पहिल्यांदाच आपण ज्यावेळी कुठलेही सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम असतात महाराष्ट्रातले, त्यावेळी महाराष्ट्र पुरोगामी सांस्कृतिक राज्य अशी आपली महाराष्ट्राची चेहरा आपण सांगत असतो. पण या निवडणुकीने महाराष्ट्र पुरोगामी सांस्कृतिक आहे का यावरती प्रश्नचिन्ह उभं केलं. ही निवडणूक ही अखेरपर्यंतच्या टप्प्यामध्ये, मागच्या शेवटच्या 8 दिवसांमध्ये तर ही आपण बिहार UP-मध्ये आहोत का असं प्रश्नचिन्ह अगदी ते आज पण दिसलं, आज पण त्याला दिसलेले आहेत. आणि खरोखर चिंतेची बाब आहे. आणि हे गेल्या 5 वर्षांमध्ये जे घडलेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचं, त्याचं सार आपण मागच्या 8 दिवसांमध्ये पाहिलेलं आहे.